वर्ग 10वा विषय भूगोल पाठ 9वा पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय। प्रश्न पहिला, चूक की बरोबर ते सकारण सांगा। अ. भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे। तर हे विधान बरोबर आहे, कारण भारताला समृद्ध असा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे। भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत। त्यामुळे देश परदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात। पर्यावरणपूरक पर्यटनाला भारतात चालना दिली जात आहे। म्हणून भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे। आ. पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे। उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण पर्यटन विकासातून भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो। पर्यटनातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो। त्याचबरोबर पायाभूत सुविधांचा विकास होतो व रोजगार निर्मिती होते। यातून अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्ष फायदा होतो। पर्यटन हे आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते। म्हणून पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे असे म्हणतात। ई. देशातील वाहतूक मार्गाचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे। उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण वाहतूक ही एक पायाभूत सुविधा आहे। वाहतूक व्यवस्थेतील विकास हे देशाच्या किंवा प्रदेशाच्या विकासाचे एक मानक मानले जाते। वाहतूक व्यवस्थेतील सुधारणामुळे प्रदेशात मालाची व प्रवाशांची चलनक्षमता वाढते, तसेच उद्योगधंदे आणि बाजारपेठा यांचा विकास होतो। आर्थिक विकासाला गती प्राप्त होते। दरडोई उत्पन्न व स्थूल देशांतर्गत उत्पादन यामध्येही वाढ होत जाते। यावरून हे सिद्ध होते की देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे। ई. ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे। उत्तर, हे विधान चूक आहे, कारण ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या 8 तास 30 मिनिटे मागे आहे। भारत आंतरराष्ट्रीय वारशेच्या पूर्वेकडे आहे व भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे। ब्राझील आंतरराष्ट्रीय वारशेच्या पश्चिमेकडे आहे व ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेच्या 3 तास मागे आहे। उ. भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्याने सुरू झाला आहे। उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण भारतात फार पूर्वीपासून पर्यटन व्यवसायात लोक गुंतलेले असूनही आधुनिक काळात पर्यटन व्यवसायाकडे नव्याने व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे। सद्यस्थितीत विविध पर्यटन प्रकार, पर्यटकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा इत्यादी बाबतीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे। प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा। अ. ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात? उत्तर, ब्राझीलमधील पांढऱ्या वाळूच्या पुळणी, आकर्षक स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी व पक्षी तसेच विविध उद्याने यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक आकर्षित होतात। ब्राझिलिया हे राजधानीचे नवीन शहरसुद्धा पर्यटकांचे आकर्षण आहे। रिओ दी जेनेरिओ आणि साओ पावलो यासारखी शहरे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात। हे सर्व घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात। आ. ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत? उत्तर, ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात अनेक अडचणी आहेत। त्या पुढीलप्रमाणे आहेत. ॲमेझॉनच्या खोऱ्यामुळे ब्राझीलचा अंतर्गत भाग घनदाट जंगलाचा बनला आहे। तेथील झाडे खूप उंच वाढलेली आहेत। वृक्षांच्या फांद्यांनी सूर्यप्रकाश अडवल्यामुळे अरण्यात तळाशी अंधार असतो। वृक्षांचे टणक लाकूड, दलदल, रोगट हवामान, असंख्य कीटक, मजुरांची कमतरता, मानवी वस्तीचा अभाव
यासारख्या अडचणीमुळे तेथे लोहमार्गांचा विकास होऊ शकत नाही. तसेच तेथील पॅन्टानल हा पाणथळ भूमींचा प्रदेश असून ब्राझीलच्या उच्चभूमीच्या नैऋत्य भागात पसरला आहे. हा प्रदेशची दलदलीचा असल्यामुळे तेथेही लोहमार्गाचा विकास झाला नाही. ई. कोणत्या साधनामुळे संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे? उत्तर: दूरध्वनी, भ्रमणध्वनी, संगणक, इंटरनेट इत्यादी साधनामुळे संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे. दूरदर्शन, आकाशवाणी इत्यादी जनसंपर्काच्या साधनांमुळेही संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे. प्रश्न 3. खालील आकृतीमध्ये ब्राझिलियातून 31 डिसेंबरच्या सकाळी 11 वाजता विमान निघाले आहे. हे विमान 0° रेखावृत्त ओलांडून नवी दिल्ली मार्गे व्लादिवोस्टॉक या ठिकाणी जाणार आहे. विमान निघाले त्यावेळेस नवी दिल्ली आणि व्लादिवोस्टॉक येथील स्थानिक वेळ, दिवस व तारीख काय असेल ते सांगा. उत्तर: ब्राझीलमधून ज्यावेळी विमान निघाले त्यावेळी 31 डिसेंबरच्या सकाळचे 11 वाजले असताना नवी दिल्लीची स्थानिक वेळ ही संध्याकाळचे 7:30 वाजले असेल व 1 जानेवारीचा सोमवार हा दिवस असेल. व्लादिवोस्टॉक येथील स्थानिक वेळ ही पहाटेचे 1 वाजले असेल व 2 जानेवारीचा मंगळवार दिवस असेल. प्रश्न 4. योग्य जोड्या जुळवा. अ गट ब गट. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ट्रान्स अमेझोनियन मार्ग, प्रमुख रस्ते मार्ग. 2. रस्ते वाहतूक, सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग. 3. रिओ दी जेनेरिओ पर्यटन स्थळ. 4. मनमाड, भारतातील रेल्वे स्थानक. प्रश्न 5. भौगोलिक कारणे लिहा. अ. ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. उत्तर: ब्राझीलच्या ज्या भागात लोकसंख्या दाट आहे त्याच भागात पर्यटन क्षेत्राचा विकास झाला आहे. त्यामुळे तेथे प्रदूषणाचे प्रमाणही जास्त आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे हा त्यांचा मुख्य उद्देश असल्यामुळे ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. आ. ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही. उत्तर: ब्राझीलमधील बहुतांश नद्यांतील विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. ब्राझीलमधील बहुतांश नद्यांतील विसर्गाचा वेग जास्त आहे. ब्राझीलमधील नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात उंच सखल भूभाग आहे, त्यामुळे हे प्रदेश दुर्गम बनले आहेत. म्हणून ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही. ई. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झालेले आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा सखल प्रदेश आहे. या प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात शेती व विविध उद्योग भरभराटीस आले आहेत. या प्रदेशात वस्तूंची ने-आण करण्यासाठी व प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या साधनांची मागणी असते. म्हणून उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे जे आहे ते विकसित झालेले आहे. ई. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो. उत्तर वाहतूक मार्गांचा वापर करून वस्तूंची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करता येते. वाहतूक मार्गांचा वापर करून देशातील लोकांची गतिशीलता वाढते. वाहतूक मार्गांच्या आधारे देशातील शेती, खाणकाम, मासेमारी, कारखानदारी, पर्यटन, बँका इत्यादी अनेक प्रकारच्या व्यवसायास चालना मिळते. वाहतूक मार्गांच्या विकासामुळे देशांतर्गत व्यापारास व आंतरराष्ट्रीय व्यापारास मोठ्या प्रमाणावर चालना मिळते. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
देशाचे उत्पन्न वाढते. म्हणून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते. उत्तर, प्राचीन काळी व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी जलमार्गाची फार मोठी मदत झालेली आहे. मात्र आज जलवाहतुकीचे स्वरूप बदलले असून जगातील 95% आंतरराष्ट्रीय व्यापार हा जलमार्गाने चालतो. प्रचंड अवजड मालाच्या वाहतुकीसाठी जलमार्गाचाच वापर प्रामुख्याने केला जातो. या मार्गाची वाहतूक क्षमता इतर कोणत्याही मार्गापेक्षा फार मोठी आहे. आज प्रचंड व विशिष्ट आकाराची जहाजे निर्माण झाल्याने अन्नधान्य, खनिज तेल यांची वाहतूक कमी खर्चात व लांब अंतरापर्यंत करता येते. पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला असून त्यात महासागरांचा फार मोठा वाटा आहे. जगातील सर्व महासागर एकमेकांना जोडलेले असल्याने त्यातून लांब पल्ल्याची एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलवाहतूक करता येते. याचा अर्थ सागरमार्गीय खुल्या वाहतुकीसाठी पृथ्वीवर विस्तृत क्षेत्र उपलब्ध आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते. प्रश्न 6 फरक स्पष्ट करा. ॲमेझॉन आणि गंगा नदीतील जलवाहतूक. ॲमेझॉन नदीतील जलवाहतूक आणि गंगा नदीतील जलवाहतूक. ॲमेझॉन नदीतून प्रामुख्याने व्यापारी तत्त्वावर आंतरराष्ट्रीय जलवाहतूक केली जाते, तर गंगा नदीतून प्रामुख्याने अंतर्गत जलवाहतूक केली जाते. ॲमेझॉन नदीतून केल्या जाणाऱ्या जलवाहतुकीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे, तर गंगा नदीतून केल्या जाणाऱ्या जलवाहतुकीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. ब्राझीलमधील संदेशवहन आणि भारतातील संदेशवहन. उत्तर, ब्राझीलमधील संदेशवहन तुलनेने अधिक विकसित व अधिक कार्यक्षम आहे, तर भारतातील संदेशवहन तुलनेने कमी विकसित व कमी कार्यक्षम आहे. ब्राझीलमधील सुमारे 45% अधिक लोकसंख्या संदेशवहनासाठी इंटरनेटचा वापर करतात, तर भारतात इंटरनेट वापरणाऱ्या लोकांची एकूण संख्या ही जगात सर्वाधिक असली तरी भारतातील केवळ सुमारे 30% लोकसंख्या संदेशवहनासाठी इंटरनेटचा वापर करते. भारतीय प्रमाणवेळ आणि ब्राझीलची प्रमाणवेळ. उत्तर, भारतीय प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाणवेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे, तर ब्राझीलची प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाणवेळेच्या 3 तास मागे आहे. भारतीय प्रमाणवेळ ब्राझीलच्या प्रमाणवेळेच्या 8 तास 30 मिनिटे पुढे आहे. ब्राझीलची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेपेक्षा 8 तास 30 मिनिटे मागे आहे. प्रश्न 7 टिपा लिहा. आधुनिक संदेशवहन. उत्तर, प्रश्न 7 टिपा लिहा. आधुनिक संदेशवहन. उत्तर, माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट, कृत्रिम उपग्रह इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आधारे संदेशवहन केले जाते. आधुनिक संदेशवहन हे तुलनेने कमी खर्चिक व अधिक परिणामकारक असते. भारतात दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र आहे. भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेले उपग्रह व उपग्रह प्रक्षेपण तंत्र यांच्या वापरामुळे दूरसंचार म्हणजेच संदेशवहन क्षेत्रात भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. भारतातील हवाई वाहतूक. उत्तर,
ब्राझीलच्या तुलनेत भारतातील आंतरराष्ट्रीय वाहतुकीचा अधिक प्रमाणात विकास झाल्याचे आढळते. भारतात आंतरराष्ट्रीय हवाई मार्गाबरोबरच अंतर्गत हवाई मार्गाच्या वापरात वाढ होत आहे. भारतातील महत्त्वाची शहरे एकमेकांना अंतर्गत हवाई मार्गांनी जोडली गेली आहेत. त्याचप्रमाणे भारतातील महत्त्वाची शहरे जगातील इतर देशांतील महत्त्वाच्या शहरांशी आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांनी जोडली गेली आहेत. मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, कोलकाता, विशाखापट्टणम इत्यादी शहरांत भारतातील प्रमुख विमानतळ आहेत. प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक. उत्तर, प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक यांचा खूप जवळचा संबंध दिसून येतो. प्रदेशांचा उंच सकलपणा, नद्यांची, खाड्यांची किंवा तलावांची अरुंद पात्रे, नद्यांतील किंवा खाड्यांतील पाण्याचा जलद वेग, नद्यांच्या पात्रांत उंच सखल भूभागामुळे तयार झालेले धबधबे, नद्यांना येणारे पूर इत्यादी घटकामुळे अंतर्गत जलवाहतुकीस अडथळे निर्माण होतात. सखल प्रदेश, नद्यांची, खाड्यांची किंवा तलावांची रुंद पात्रे, नद्यांतील किंवा खाड्यांतील पाण्याचा संथ वेग इत्यादी घटकामुळे अंतर्गत जलवाहतूक मोठ्या प्रमाणात विकसित होते. भारतातील महत्त्वाच्या नद्यांमधून अंतर्गत जलवाहतूक केली जाते. भारतातील एकूण वाहतूक मार्गांत जलमार्गांचा वाटा केवळ 1% आहे. प्रमाण वेळेची उपयोगिता. उत्तर, एखाद्या देशाचा रेखावृत्तीय विस्तार अधिक असेल तर देशाच्या पूर्व व पश्चिम भागातील वेळेत फरक पडू शकतो. अशा वेळी त्या देशात प्रमाणवेळेचे महत्त्व अधिक असते. सर्वसाधारणपणे देशाच्या प्रमाणवेळेप्रमाणेच देशातील सर्व भागांतील स्थानिक वेळा निश्चित केल्या जातात. प्रमाणवेळेचा वापर करून देशांतर्गत रेल्वे वाहतुकीच्या व हवाई वाहतुकीच्या वेळापत्रकात सुसूत्रता आणता येते. प्रमाणवेळेचा वापर करून देशातील विविध भागांतील बँका, शाळा व महाविद्यालये, विविध बाजारपेठा, इस्पितळे इत्यादी ठिकाणच्या कामकाजात सूत्रता आणता येते.